नमस्कार मित्रांनो, मी समृद्धी माणिक शेरकर. मी इयत्ता 7वीमध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. आमच्या शाळेमध्ये एक पुस्तक संग्रहालय बनवलं आहे. त्या पुस्तक संग्रहालयामधील हे एक पुस्तक आहे. या पुस्तकाचे नाव आहे बिलंदर बबलू. बिलंदर बबलू हा खूपच शहाणा होता. तो खूप जास्त खूप जास्त हट्ट करायचा. कधीही आपल्याच मनाची जिद्द चालवायचा. याचे लेखक आहेत अशोक देशपांडे. या पुस्तकाचे लेखक आहेत अशोक देशपांडे. अशोक देशपांडे यांनी सर्वप्रथम हे पुस्तक खूप चांगल्या प्रकारे लिहिलेलं आहे. या पुस्तकाची किंमत फक्त 70 रुपये आहे. 70 रुपये किमतीचे हे पुस्तक खूप चांगले आहे. या पुस्तकामधून आपल्याला अनेक पुस्तके वाचायला भेटतील. अशीच काही पुस्तके आपल्याला वाचायला भेटतील. तर मित्रांनो, मी तुम्हाला बबलूची कहाणी सांगणार आहे. बबलू हा खूपच सावकारी मुलगा होता. बबलू खूपच शहाणा होता. बबलू कधीही आपल्याच मनाचे लावायचा. गंमतपूरचा बजावा म्हणजे विलक्षण उद्योग. गंमतपूरचा विजाबा म्हणजे विलक्षण उद्योग. कोणत्या सतत ना कोणत्या कामात तो गर्क असायचा. बैलगाड्या करायचा त्याचा मूळचा उद्योग. गंमतपूरच्या परिसरात त्याच्यासारखी अनेक कामे असायची. बबलू हा खूपच छान होता. बबलू नेहमी आपल्याच मनाचे लावायचा आणि बबलू कधीही बेजार तर करायचंच आणि कधीही ते त्याच्याच मनाचं करायचा. एके दिवशी बबलू एका विलक्षण लाकडाकडे गेला. पण बबलू एके दिवशी निघाला शाळेत. थंडी मी म्हणत होती. रस्त्यावर शुकाट होती. कधी नव्हते तर कधी थंडीचा लाट आलेली होती. अंतर खूप हिंदुस्थान तर थंडीमुळे शेकडो माणसे गुरमडत होती. बबलू नंतर पुन्हा पुढे गेला. बबलू झोपी गेला आणि बबलूच्या खाली एक शेगडी होती. बबलूला खूप वाफा लागत होत्या. बबलू एका बाजावर झोपला आणि त्याच्याच जवळपास त्यांचं घर खूप छोटं होतं आणि त्याच्याच जवळपास एक शेगडी होती. शेगडीची आस लागताच बबलू आ करत उठला आणि नंतर बबलू खूपच हे करत होता. एके दिवशी बबलूच्या गावामध्ये एक भयानक जादूगार आला. साऱ्या तंबूभर हाऱ्यांचे कांजरे फुटत होते. टाळ्यांचा कडकडाट चालू होता. उत्साही पोरे एकमेकांकडे बघत होते. उत्साही मुलांनी खूप टाळ्या वाजवल्या. बबलूच्या गावामधील जादूगारासाठी उत्साही मुलांनी खूप टाळ्या वाजवल्या. तर मित्रांनो, अशोक देशपांडे यांच्या खास कुमारांसाठी स्फूर्तिदिया बोधप्रत असा नवीन पुस्तकांचा संच. यामध्ये अनेक पुस्तके आहेत. दिलीप राज प्रकाशनला प्रतीक म्हणजेच की खूप चांगल्या प्रकारे हे पुस्तक लिहिले गेले आहे. तसेच मित्रांनो, या पुस्तकामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी बघायला मिळतात. बबलू हा बिलंदरच नाही, बिलंदरच तर खूपच शहाणासुद्धा होता. बबलूने खूप अमूल्य ग्रंथ हे पुस्तक मी घेऊन खूप चांगले काम केलेले आहे. जर मित्रांनो तुम्हाला हे पुस्तक आवडत असेल तर तुम्ही आमच्या शाळेमध्ये येऊन हे पुस्तक घ्यावे. आणि या पुस्तकामध्ये हे पुस्तक मी मागील 3 दिवस झाले वाचत आहे. 3 दिवसापासून मी हे पूर्ण पुस्तक वाचलेलं आहे. बिलंदर बबलूची मम्मी त्याला खूप ओरडायची. हे पुस्तक इतके चांगले आहे की मनाभावातूनच हे पुस्तक आपण सर्वांनी वाचावे. बिलंदर बबलू हा खूपच चांगला होता. या पुस्तकामध्ये पेजेस फक्त 72च आहेत. 72 पेजाचं हे पुस्तक पण खूपच चांगलं आहे. या पुस्तकामध्ये असेच संदीप देशपांडे यांनी लिहिलेले हे पुस्तक. तर मित्रांनो, अशोक देशपांडे यांनी लिहिलेल्या खूप पुस्तकं लिहिलेले आहेत. त्या पुस्तकावर त्याचे फोटो दिलेले आहेत. मी सर्व पुस्तकाचे एकेकाने तुम्हाला नाव सांगणार आहे. पहिल्या पुस्तकाचे नाव आहे अमृता. दुसऱ्या पुस्तकाचे नाव आहे झाला पावन निळा. तिसऱ्या पुस्तकाचे नाव आहे देवा आले पंढरीला. चौथ्या पुस्तकाचे नाव आहे सतीचं वाण. 5व्या पुस्तकाचं नाव आहे सरदार कडकराम.
6व्या पुस्तकाचं नाव आहे मोवाडचा महावीर. 7व्या पुस्तकाचं नाव आहे आक्रमण आणि 8व्या पुस्तकाचं नाव आहे बेटावरचा फौजी. तर मित्रांनो, तुम्हाला जरी पुस्तक तुम्हाला जरी फोटो बघायचे असतील तर तुम्ही बघू शकता. ह्या सर्व गोष्टी आहेत. यामध्ये अकबर बिरबलाच्या सुद्धा गोष्टी आपण पाहू शकतो. नक्की मित्रांनो तुम्हाला जर हे पुस्तक घ्यायचे असेल तर तुम्ही नक्की घ्या, कारण की यामध्ये बिलंदर बबलूच्या खूप चांगल्या कथा दिलेल्या आहेत. धन्यवाद.